शेवटी मला आता हे मान्य करावंच लागणार. लग्नासारखा एक महत्वाचा डिसिजन चुकल्याचे परिणाम आता मला मला आयुष्यभर भोगावे लागणार आहे. तुझं डिसिजन नाही चुकलंय मधुरा. आणि काय मी आता त्याच्याबद्दल काही फार बोलणार नाही, कारण तुला काही महिन्यात सत्य काय ते कळेलच. हे बघ, मी फार वेगळ्या विषयावर तुझ्याशी बोलायला आलोय. असं समज की मी तुला विनंती करायला आलोय, तुझ्याकडे एक मागणं मागायला आलोय. काय? मधुरा, तुला माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. प्रियामध्ये आणि माझ्यात जे काही होतं ते विहंगकडून तुला कळलंच असेल. मला तुला एवढंच सांगायचं मधुरा की हे सगळं जर आत्ता मंजिरीला नाही कळलं तर खूप बरं होईल. एकतर हा सगळा भूतकाळ आहे, तो कधीच विरून गेला. तो पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. मला माहितीये तुला मी खूप मतलबी, स्वार्थी वाटत असेल, पण हे मी माझ्यासाठी नाही सांगत आहे, मी मंजिरीसाठी सांगतोय. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय की तिच्यावर कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येता कामा नये. प्लीज मधुरा, फक्त आमचं बाळ सुखरूप या जगात येऊ दे. त्यानंतर तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कर ना, तेव्हा मी कुठली विनंती करणार नाही, कुठली तक्रारही करणार नाही. प्लीज. मधुरा, ज्यांचे हात चिखलानं माखलेले असतात ना, त्यांचाच अनुभव दुसऱ्याच्या घरच्या पडक्या विटा उचलायला कामी येतो. थांबा जिजू. I'm sorry. मी दी समोर हा विषय काढायला नको होता. खरं तर तुमच्या भूतकाळाविषयी काहीही बोलण्याचा मला अधिकार नाहीये. मी चुकले. I'm really very sorry. मी असं बोलायला नको होतं ना. कोण आहेस तू? त्याच्याशी तुमचा काय संबंध? मी दुसऱ्यांदा प्रश्न नाही विचारत, सरळ कानाखाली जाळ काढतो, कळलं ना? बोल. आमचं बोलणं असं बाहेर लपून काय करत होतीस? बोल. हो, मी काय रस्त्यावर पडलेली बाई नाहीये. कळलं? नीट बोलायचं माझ्याशी. उत्तर दे, नाहीतर मी काय आणि कसा वागू शकतो हे कळेलच तुला. म्हणजे? उत्तर. ठीक आहे. निशा. निशा नाव आहे माझं. आणि मी तुमचं बोलणं चोरून ऐकत नव्हते. मी विहंगाची मैत्रीण आहे. मी इथे माझ्या मित्राच्या घरी आली. माझ्या मित्राच्या घरावर माझाही तेवढाच हक्क आहे. काय चाललंय? काय चाललंय?
कोणासाठी करतेस तू हे सगळं? कोण आहे तुझा बॉस? ही काय बळजबरी आहे? आणि मी अजूनही सांगते, माझ्याशी नीट बोला, नाहीतर मला पोलिसात जावं लागेल. मग काय लॉकअप मध्ये दिवस? ए, जेवढं विचारलंय तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची, नाही तर जीभ कापून हातात ठेवेन, कळलं? पोलिसांना काय, तुझ्या मालकाला पण काही जाऊन सांगायच्या लायकीची राहणार नाही. बऱ्या बोलून सांगतेस की जिजू बस! ए, चल तू निघ, निघ लवकर. तुला जो काय तमाशा करायचा ना, तू विहंग सोबत बाहेर करायचा, माझ्या घरात नाही. निघ, निघ लवकर. ए, थांब. मधुरा, काय केलंस तू? हे तुला जाऊ दिलं? तू बस. काय चाललंय हे? झाला तो तमाशा खूप झाला. तुम्हाला पुन्हा एकदा सांगून ठेवते, माझ्या घरात हा तमाशा चालणार नाही. तुम्हाला जी काही गुंडगिरी करायची ना, ती बाहेर, इथे नाही. आणि जिजू, तुम्ही तिला का धमकावताय? यात तिची काय चूक आहे? तिच्यापेक्षा जास्त चूक आहे ती तुमच्या मित्राची. आणि तुम्ही दादागिरी करून तिला हे सांगायला भाग पाडताय की तिचे आणि विहंगाचे संबंध तिने नाकारावे. तुम्ही विहंगाच्या पापांवर कितीही पांघरून घालण्याचा प्रयत्न केला ना, तरी सत्य नाही बदलत. मी तरी तुम्हाला काय सांगते म्हणा, नाहीतरी सगळे पुरुष सारखेच स्त्रियांना टिश्यू पेपर सारखे वापरणार. एक संपली की दुसरी आहेच. घरात बायको नावाचं शोपीस आणून ठेवलं की हे शेण खायला मोकळे. मधुरा, का सत्य ऐकून राग आला? घ्या ना, घ्या, माझंही मुस्काट फोडा. नाहीतरी सगळ्या अडचणींवर तुम्हा पुरुषांकडे हा एकच उपाय असतो ना. बाईवर हात उचलणारा पुरुष हा जगातला सगळ्यात कमकुवत पुरुष असतो. आणि तू अडाणीपणा करायचा ठरवलायस म्हणून मी कमकुवत होणार नाही. काळजी घे. हॅलो संखे, कोण होता तू विहंगाचा मित्र? आणि तो सरळ सरळ मला धमक्या काय देतो की जीभ काढून हातात देईन म्हणून? हे बघा, हे काम इतकं धोकादायक आहे ना, याची तुम्ही मला आधीच कल्पना द्यायला हवी होती. मला काही माहित नाही. आजच्या आज मला माझं पेमेंट हवंय. एक्सक्यूज मी, मला साहेबांची खोटी कारणं देऊ नका. तुम्ही काही करा, मला माझं पेमेंट हवंय, नाहीतर मला हे काम नाही जमणार. फोन ठेवा आता. तर हे सगळं दादाचं काम आहे. तो संखे, तो त्याचाच माणूस आहे ना? नाही, पण तो काळा जाड्यासा, त्याचं नाव तर विखे होतं ना? नाही रे, हा वेगळा आहे, हा लांब केसवाला आहे. दादाचं काय, तो साला कपडे बदलल्यावर की माणसं बदलतो. नाही, पण सत्यजित, ह्या दादाचं आपण एवढं का सहन करतोय? आतापर्यंत आपण कुठल्याही माणसाला एवढं सहन केलेलं नाही. हा दादा प्रत्येक वेळी आपल्या मध्ये येतोय आणि तरी सुद्धा आपण त्याला सहन करतो का? इथून पुढे नाही करायचं का? तुला माहिती ना विहंग, शेवटच्या काळात औरंगजेब आपल्या सावलीला सुद्धा घाबरायचा. दादाची तीच हालत करायची आपण. ते कसं काय? आपले कॉलेजचे दिवस विसरलास? छत्रपती शिवाजी महाराजांची पद्धत, गनिमी कावा. तू मधुराला काहीही विचारायला जाणार नाहीयेस, कळलं?
आणि मधुराशी किंवा कोणाशीही तू याच्याविषयी काही बोलणार नाही. हा विषय इथेच बंद, आणि बंद म्हणजे बंद. कळलं? मंजिरी, मंजिरी, मंजिरी. हा अगं काय ग, काय झालं? इथं अशी एकटीच कशा पायी बसली आहे? अगं बाहेर यायचं ना, चार चौघात यायचं, बोलायचं. अहो नाही, मला कळलंच नाही किती उशीर झाला ते. औषध समधी घेतलीच ना व? हो. बघ बरं, आता तुला असं खोटं बोलता यायचं नाही. माझ्या लेकरांना आता समधीकडं कॅमेरा बसवल्यात ते. समद दिसतंय त्याच्यामध्ये, पकडली जाशील. हा पण मग रूम मध्ये कुठे बसवलेत कॅमेरे? मग काय झालं त्याला? मी आहे की त्याला सांगायला. अच्छा, म्हणजे आता तुम्ही तुमच्या नातवाच्या पक्षात गेलात नाही का? अगं नाही ग, मी त्याच्या पक्षात कोणची? मी आता तुमच्या दोघांच्या बी पक्षात आहे ती. आता तर तिघांच्या. खरं सांगू, तुझी लई काळजी आहे बघ त्याला. म्हणजे तुझ्यावर तो रागावतो, वरडतो, पण त्याच्या माग तुझी काळजी आहे. तुझ्यावर लई प्रेम करतो बघ. अगं जीव ओवाळून टाकतो तुझ्यावरनं. का ग अशी का हसलीस पोरे? कुठे? सहजच. अगं पोरी, या थकल्या डोळ्यांनी लई पावसाळे बघितले ते. कोणचं हसणं आनंदाचं असतंय, कोणचं लाजण्याचं असतंय, आणि कोणचं दुःखाचं असतंय. ह्या म्हाताऱ्या डोळ्यासनी बराबर कळतंय बरं. अहो असं काही नाही आजी, मी सांगते ना तुम्हाला. असं तू म्हणतेस, पण तुझं हसणं काही वेगळंच सांगतंय बघ. अशी कोणची तरी गोष्ट आहे जी तू मला अद्याप सांगितलेली नाहीस बघ. नाही, असं काही नाहीये. काय झालं? तू काय तुझ्या नोकरी शोधण्याच्या कामावर नेत्राला अपॉइंट केलेस? काय? आणि जर केलंच आहेस तर मग जे काही फोन येतात ते घे ना. ही अशी सगळी लपवाछपवी कशासाठी? लप्पाछप्पी काहीच नाहीये. फोन फोन प्रश्न फक्त साध्या नोकरीचा आहे. पण आता कसं आहे, मी तुझ्या घरात राहते ना, त्यामुळे मी नोकरी केलेली तुला आवडेल नाही आवडेल, किंवा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची तरी मदत घेतलेली तुला आवडेल की नाही, एवढंच होतं, बाकी काही नाही. आणि ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली की आता मी घरात असले तरी तुझ्या नजर काही देते नाही का? मी या घरात कॅमेरे बसवले, त्याच्यावरनं जर कोणाला आक्षेप असेल तर तो त्याने स्वतःकडे ठेवावा. मी त्याला विचारतच नाही. आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या नोकरीचा, तुला ज्या कोणाकडे नोकरी करायची असेल तू कर. तू असा डिसिजन घेतल्यानं मला त्याचा फरक पडावा असं आपल्यात नातंच आता उरलेलं नाही. गुड नाईट.
ह्याचे कपडे घालून तुम्ही कुठे चाललात? काय नाही, मी आणि विहंगनं आज आमच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी ताज्या करायचं ठरवलं. आम्ही दोघं रात्री बाहेर चाललो. तू प्लीज जागत बसू नकोस, माझी वाट तर अजिबात बघू नकोस. मला यायला थोडा उशीर होईल. अहो हो, पण तुम्ही नक्की जाणार कुठे? मंजिरी, कुठेही गेलो तरी पहाटेपर्यंत घरीच परत येणार. चल बाय. मिसेस! ओ मिसेस! क्या? मिसेस! मिसेस! अरे हा! Hey! मिसेस! अरे! कौन है? अरे चेहरा ओळखीचा वाटतोय दादा. चेहरा कायम लक्षात ठेवायचा. मिसेस! 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 संके! बाबा! अहो हे काय लागलंय? तुमच्या हाताला जखम झाली आहे. काय नाही ग, म्हणजे ते खरचटले. तुम्ही काही औषध पण लावलं नसेल? मी ड्रेसिंग करून देते. नको ना, झोपू दे. तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? मी उशिरा जाईन, 15 मिनिटांनी उठव.